Hello friends, today we are going to learn about new chapter gravitation. In previous period metallurgy chapter was over or we seen the metallurgy chapter in previous period. But now today gravitation, you know about gravitation or gravitational force. Any objects attracts towards the earth or center of the earth, towards the center of the earth. म्हणजे कोणतीही ऑब्जेक्ट अर्थकडे अट्रॅक्ट होत असते, अर्थ तिला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेत असते. दॅट इज अ वन टाईप ऑफ फोर्स. दॅट फोर्स इज कॉल्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला एक क्वेश्चन पाहायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन वी विल सी हिअर. विच फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. म्हणजेच एखाद्या वस्तूवरती जर फोर्स अप्लाय केला तर त्या फोर्सचे इफेक्ट कोणते होतात, नेमके कोणकोणते इफेक्ट दिसून येतात. When we apply the force in one object, it will be break to change its shape. When we apply the force moving object in moving object on moving object, त्या मूव्हिंग ऑब्जेक्टवरती जर आपण एखाद्या वेळेस फोर्स जर अप्लाय केला इन अ डिफरंट डायरेक्शन ऑफ दिस मोशन, मोशनच्या वेगळ्या डायरेक्शनमध्ये, मोशन ज्या डायरेक्शनमध्ये आहे त्याच्या वेगळ्या डायरेक्शनमध्ये जर फोर्स अप्लाय केला तर तो फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर त्या वस्तूची मोशन चेंज होते, डायरेक्शन चेंज होतं, डायरेक्शन चेंज होतं. दीज आर दी इफेक्ट्स. कोणकोणते इफेक्ट सांगितले मी तुम्हाला, तर इफेक्ट फोर्सचे इफेक्ट काय कोणकोणते होतात. वस्तूचा शेप चेंज होऊ शकतो, वस्तू ब्रेक होऊ शकते, त्याच्यानंतर ती वस्तू तिचं डायरेक्शन चेंज करू शकते, त्याच्यानंतर ती जर स्टॉप पोझिशनमध्ये असेल तर मोशनमध्ये येऊ शकते, मोशनमध्ये असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला तर ती स्टॉप होऊ शकते. मीन्स मेनी इफेक्ट्स ऑकर्स व्हाईल अप्लाइंग द फोर्स ऑफ एनी ऑब्जेक्ट. म्हणजे कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टवरती जर फोर्स अप्लाय केला तर यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इफेक्ट दिसून येतात, फोर्सचे इफेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. हे झालं तुमचं पहिल्या प्रश्नाचं आन्सर, फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर झालं तुम्हाला. सेकंड क्वेश्चन काय सांगते पहा, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्स आर यू फॅमिलियर विथ. म्हणजे आपण आपल्या घरामध्ये पाहतो की आपण पाहतो की या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स आपण पाहिलेले आहेत. मग फॅमिलियर एक्झाम्पल कोणकोणते, फॉर एक्झाम्पल मस्क्युलर फोर्स आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल फोर्स आहे, मेकॅनिकल फोर्स आहे, हीट, डिफरंट टाईप ऑफ फोर्सेस वी विल सी और वी सी इन आवर सराउंडिंग और इन आवर surrounding different type of forces we see. Now this is the familiar example. Muscular force आहे, electrical force आहे, then electromagnetic force आहे, centripetal force आहे. These are the different forces. These are the different forces of the familiar example with us. Then third, हे झालं तुमचं सेकंड क्वेश्चनचं आन्सर. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन कोणता आहे पाहूया. व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय सांगता येईल, काय माहीत आहे. तर आपल्याला एवढंच सांगता येतं, आपल्याला एवढं माहीत आहे जनरली आपण पाहतो की एव्हरी ऑब्जेक्ट्स अट्रॅक्ट टुवर्ड्स द अर्थ और सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट ही अर्थवरती असेल किंवा कुठेही असेल पण ती अर्थकडे अट्रॅक्ट होत असते. लक्षात, अर्थच्या सेंटरकडे ती अट्रॅक्ट होत असते. सच टाईप ऑफ फोर्स इज कॉल्ड दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड, याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण पाहिलेले, 9वीमध्ये आपण पाहिलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ वन टाईप ऑफ युनिव्हर्सल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय आहे, एक प्रकारचा युनिव्हर्सल फोर्स आहे. तर यामध्ये काय होत असतं पाहूया आपण. अँड इट ॲक्ट्स ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ. म्हणजे आपण हे पाहिलेले की हा अर्थवरती असणाऱ्या कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्येच फोर्स असू शकत नाही. काय सांगते त्यांनी, इट ॲक्ट्स ओनली, नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट्स.
अर्थवरती असणाऱ्या कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्येच फोर्स असू शकत नाही, तर बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. लेट अस नाऊ लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की अर्थवरती असणाऱ्या दोन ऑब्जेक्टमध्येच फोर्स असू शकत नाही, तर युनिवर्समध्ये, पूर्ण युनिवर्समध्ये, अर्थवरच नाही तर पूर्ण युनिवर्समध्ये कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असू शकतो. आणि त्या अट्रॅक्टिव्ह फोर्सलाच आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ऑल्सो नोन ॲज युनिव्हर्सल फोर्स. आलं लक्षात? आपण हे 9वीमध्ये पाहिलेलं आहे. तर आपल्याला आता आपल्या मेन पॉईंटकडे यायचं आहे. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय नेमकं, आणि हाऊ टू डिस्कवर द ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा नेमका कसा डिस्कवर झाला हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. वी हॅव लर्न्ड, आपण अगोदरच हे शिकलेलो आहोत. काय? द फेनॉमेना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. म्हणजे ह्या सर आयझॅक न्यूटनने कशा पद्धतीनं या फोर्सचा डिस्कवर केलेला आहे याचा फेनॉमेना आपल्याला माहीत आहे अगोदरच. आपण फार खालच्या क्लासेसपासून आजपर्यंत आपण पाहतो की सर आयझॅक न्यूटन हा कशा पद्धतीने याचं डिस्कवर केलेलं आहे या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं. पाहूया आपण ॲज वी गो द स्टोरी. ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग ॲपल फॉल फ्रॉम ऑन अ ग्राउंड. म्हणजे या सर आयझॅक न्यूटनने काय केलं होतं की एखादा फळ किंवा एखादा ॲपल खालच्याच डायरेक्शनमध्ये येतो, झाडावरून तुटतो आणि तो खालच्या डायरेक्शनमध्ये ग्राउंडवरतीच पडतो, असं त्यानं पाहिलं होतं. ही वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड्स अँड नॉट ॲट ॲन अँगल टू द व्हर्टिकल. इट मीन्स दॅट त्याने असं सांगितलं की कोणत्याही झाडाचं फळ हे, फॉर एक्झाम्पल, दिस इज द अर्थ अँड दिस इज द ट्री, लाईक दिस. फॉर एक्झाम्पल, ही एक ट्री आहे आणि हिच्यावरती काय आहेत? काहीतरी फ्रूट आहेत. मग हे फ्रूट्स काय होतात? ग्राउंडवरती व्हर्टिकल डायरेक्शन म्हणजे त्या ग्राउंडच्या सरफेसला तो 90 डिग्रीचाच अँगल तयार करतात. म्हणजे या ठिकाणी हे जे फळ पडतं खाली, सगळीच फळं जी खाली पडतात ती व्हर्टिकल डायरेक्शनमध्येच पडतात. ती अशा डायरेक्शनमध्ये कधीच पडत नाहीत किंवा या अशा अँगलमध्ये कधीच पडत नाहीत. असा अँगल कधीच तयार करत नाहीत. कधी करतात? जेव्हा अदर फोर्स जर त्याच्यावरती अप्लाय होत असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या व्यतिरिक्त दुसरा जर फोर्स अप्लाय होत असेल तर ते अशा डायरेक्शनमध्ये पडतात. फॉर एक्झाम्पल, एअर फोर्स जर अप्लाय झाला तर तो या डायरेक्शनमध्ये पडू शकतो. पण दुसरा कोणताही फोर्स जर अप्लाय होत नसेल, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच अप्लाय होत असेल, तर त्या ठिकाणी झाडावरून पडणारी जी फळं असतात ती ग्राउंडवरती व्हर्टिकल डायरेक्शनमध्येच पडतात. म्हणजेच ग्राउंडच्या सरफेसला जो अँगल तयार केलेला असतो तो 90 डिग्रीचाच अँगल तयार करतात. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी का पडतात? ओनली इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फक्त त्यामध्ये कोणता, कशाचा इन्फ्लुएन्स असतो? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सचाच इन्फ्लुएन्स असतो. म्हणून ते काय पडत नाहीत? कोणत्याही अँगलमध्ये पडत नाहीत, व्हर्टिकली डायरेक्शनमध्येच पडतात. 90 डिग्रीच्या अँगलमध्येच ग्राउंडला 90 डिग्रीचा अँगलच तयार करतात. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारला त्यांनी. नेक्स्ट पहा, म्हणजे त्यांनी असा अगोदर क्वेश्चन काय विचारला होता की ही वंडर्ड दॅट व्हाय ऑल ॲपल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स नॉट ॲट एनी अँगल टू द व्हर्टिकल. म्हणजे दुसऱ्या कोणत्याही डायरेक्शनमध्ये पडत नाहीत, ते व्हर्टिकल डायरेक्शनमध्येच का पडतात? हा एक क्वेश्चन विचारला होता. त्याचा आन्सर तुम्हाला मिळालेलं आहे. कारण बिकॉज ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय ॲक्ट ऑन दी फ्रूट फ्रॉम द सेंटर ऑफ दी अर्थच्या सेंटरकडूनच त्याच्यावरती काय होत असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो. म्हणून या ठिकाणी हे काय पडतात? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनलाच पडतात ग्राउंडच्या. लक्षात? देन नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं पहा, व्हाय डू दे नॉट ओनली काय, व्हाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन द होरिझॉन्टल डायरेक्शन. म्हणजे ही फळं अशी होरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये का फ्लाय होत नाहीत? या डायरेक्शनमध्ये का फ्लाय होत नाहीत? होरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये का फ्लाय होत नाहीत? बिकॉज ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय फ्रॉम दी सेंटर ऑफ द अर्थ ऑन दॅट फ्रूट. त्या फ्रूटवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंटरकडून फोर्स अप्लाय होत असतो. म्हणून ते
होरिझेंटल डायरेक्शनमध्ये काय होत नाहीत, फ्लाय होत नाहीत. हे दुसऱ्या क्वेश्चनचं आन्सर. त्याच्यानंतर पहा काय सांगते, आफ्टर मच थॉट, खूप विचार केल्याच्या नंतर, he come to the conclusion that the earth must be attracting the apple towards itself and this attractive force must be directed towards the center of the earth. म्हणजे न्यूटनने खूप विचार केल्याच्या नंतर असे प्रश्न त्याला पडले होते की पहिला प्रश्न कोणता पडला होता की सगळी फळं ही व्हर्टिकलच पडतात अर्थच्या सरफेसवरती, ती अशा या डायरेक्शनमध्ये होरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये फ्लाय होत नाहीत. मग यावरून सगळा विचार केल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की अर्थ ही तिच्या सेंटरकडून फोर्स अप्लाय करत असावी, म्हणून या ठिकाणी ही फळं व्हर्टिकल डायरेक्शनमध्येच पडतात, नॉट इन अ होरिझॉन्टल डायरेक्शन, नॉट इन एनी अँगल. म्हणजे कोणत्याही अँगलला ते काय पडत नाहीत अर्थच्या सरफेसवरती, ग्राउंडवरती. का पडत नाहीत तर त्याने कन्क्ल्युजन काढलं की अर्थच्या सेंटरकडून जो फोर्स अप्लाय होत असतो त्या फोर्समुळे ही व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये किंवा 90चा अँगल ग्राउंड सरफेसला करत असतात, कोणत्याही अँगलमध्ये ती पडत नाहीत, याचं कन्क्ल्युजन त्याने काढलं. त्याच्यानंतर पाहूया आपण, द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज द व्हर्टिकल डायरेक्शन ॲट द पोझिशन ऑफ द ॲपल अँड डज द ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजेच अर्थच्या सेंटरकडून जो काही फोर्स त्या फ्रूटवरती अप्लाय होत असतो, त्या फ्रूटवरती अप्लाय झाल्याच्या नंतर ते सेंटरकडेच अट्रॅक्ट केले जातात, अर्थच्या सेंटरकडेच अट्रॅक्ट केले जातात आणि अट्रॅक्ट केल्याच्या नंतर त्यामुळे ते काय पडतात, कसे पडतात, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्येच पडत असतात, असं त्याने कन्क्ल्युजन काढलं. फिगर तुम्हाला बाजूला दिलेली आहे. या फिगरमध्ये काय सांगितलं आहे या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी हे फिगर काय सांगते ते आपण पाहूया. इथे पहा, या फिगरमध्ये काय दाखवते, इथे तुम्हाला ही फिगर दाखवलेली आहे. या फिगरमध्ये हे एक प्लांट दाखवलेले आहे, ट्री दाखवलेला आहे, हे ॲपल ट्री दाखवलेला आहे, इथे मून दाखवलेला आहे, इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स दाखवलेला आहे, मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे अर्थकडून अप्लाय होणारा मूनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स, या फ्रूटवरती अप्लाय होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ही अर्थ दाखवलेली. म्हणजे याचा अर्थ असा, पाहूया आपण काय सांगते. फिगर 1.1, ही बघा इथे फिगर 1.1 आहे, ही 1.1 फिगर आहे. ॲक्सेप्टेड. पहा, कन्सेप्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड मून. म्हणजे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सची कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली, त्यांनी कोणती दाखवलेली पहा या ठिकाणी. तर फिगर काय सांगते, फिगरमध्ये काय सांगते, ऑन लेफ्ट साईडला, याच्या लेफ्ट साईडला आपल्याला फिगर दाखवलेली, अँड ॲपल ट्री ऑन द अर्थ. म्हणजे याच्यामध्ये हा जो ॲपल ट्री दाखवलेला आहे, अर्थवरती जो ॲपल ट्री दाखवलेला आहे तो ॲपल ट्री पहा या ठिकाणी कसा दाखवलेला आहे. द फोर्स ऑन ॲन ॲपल ऑन द ट्री इट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ दॅट इज अलॉंग परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजेच या ठिकाणी हे जे काही डायरेक्शन आहे, ॲपलवरती जे काही फोर्स अप्लाय होत असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो अर्थच्या सरफेसच्या परपेंडिक्युलर अप्लाय होत असतो, अर्थच्या परपेंडिक्युलर अप्लाय होतो. म्हणजेच या ठिकाणी अर्थच्या परपेंडिक्युलर जर अप्लाय होत असेल तर काय सांगते, दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. देन फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. अर्थ आणि मूनमध्ये, याच्यामध्ये तुम्हाला अर्थ आणि मूनमध्येही ग्रॅव्हिटेशनल फोर्स दाखवलेला आहे, ॲपल आणि अर्थमध्येही फोर्स दाखवलेला आहे. देन द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू द स्केल. म्हणजे याच्यामध्ये जे अर्थ मून आहे, हे ॲपल दाखवलेले, ट्री दाखवलेलं आहे, अर्थ दाखवलेलं आहे, याच्यामध्ये जे काही डिस्टन्स दाखवलेले आहेत ते काय आहे, अकॉर्डिंग टू द स्केलनुसार दाखवलेलं नाहीत, कारण ते खूप दूर आहे, मून हा खूप दूर आहे आणि प्लांटही त्याच्यामध्ये जास्त मोठा दाखवलेला आहे अर्थपेक्षाही. म्हणजे अर्थच्या प्रपोर्शनमध्ये हे ट्री जो दाखवलेला आहे तो ट्री पण जास्त दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये अकॉर्डिंग टू द स्केलनुसार नाही आहे. पाहूया आपण न्यूटन काय सांगतोय. Newton thought that if the force of gravitation acts on the apple on the tree at a different heights from the surface of earth, can it also act on objects at even greater height and much further away from the earth, like for example moon. It can act on even further objects like the
other planets and the sun. It means that म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे काही दाखवलेलं आहे, आपण जे पाहतोय या ठिकाणी आपण जे काही तुम्हाला दाखवलेलं आहे, हे जे दाखवलेलं म्हणजे या ठिकाणी जो फोर्स दाखवलेला आहे मूनवरती आणि ॲपलवरती, तो ॲपलवरचा फोर्स आणि मूनवर अप्लाय होणारा फोर्स, म्हणजे या ठिकाणी ॲपलचं डिस्टन्स किती आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आहे. ॲपलचं डिस्टन्स आणि मूनचं डिस्टन्स काय आहे, यावरून आपल्याला अशा पद्धतीनं लक्षात येतं की आता या प्रत्येक ऑब्जेक्टवरती जो काही फोर्स आहे तो फोर्स सारखाच आहे का, असं आपल्याला या ठिकाणी म्हणजे न्यूटनला या ठिकाणी प्रश्न पडतो. कारण या ठिकाणी जे काही फोर्स दाखवलेला आहे तो प्रत्येक वस्तूवरती म्हणजेच अर्थपासून असणाऱ्या वेगवेगळ्या हाईटवरती असणाऱ्या वस्तूवरती सारखाच फोर्स अप्लाय होऊ शकतो का, होतो का. मून इज अवे फ्रॉम द अर्थ बट ॲपल इज नॉट अवे फ्रॉम द अर्थ. means how much gravitational force is applied on the moon and apple. On the apple greater force is applied, but moon not much more great force applied on the moon from the earth surface or from the earth center. अर्थच्या सेंटर पासून मूनवरती तेवढा फोर्स अप्लाय होत नाही जेवढा ॲपलवरती फोर्स अप्लाय होत असतो, कारण ती जवळ वस्तू आहे त्याच्यामुळे तिच्यावरती जास्त फोर्स अप्लाय होतो. आणि मून ही जवळपास बरीच दूर आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरती अप्लाय होणारा जो फोर्स आहे तो कमी प्रमाणात होत असतो. पाहूया आपण पुढे काय सांगते ते. तिथे तुम्हाला एक हे विचारलेलं आहे की यूज आय सी टी यूज करायचं म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजी यूज करून कम्प्युटरवरून तुम्हाला काय करायचं, काही कलेक्ट द व्हिडिओज अँड पेपेटीज अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अ डिफरंट प्लॅनेट्स. किंवा वेगवेगळ्या प्लॅनेटवरती वेगवेगळा फोर्स अप्लाय होतो कारण ते दूर आहेत, एकमेकांपासून खूप दूर आहेत म्हणून त्याच्यावरती जो काही फोर्स अप्लाय होत असतो तो वेगवेगळ्या प्रमाणात फोर्स अप्लाय होत असतो, वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये फोर्स अप्लाय होत असतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे फोर्स अँड मोशन. नेक्स्ट पॉईंट आहे आपला फोर्स अँड मोशन. तर या ठिकाणी अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉनुसार तुम्हाला न्यूटनचा सेकंड लॉ झालेला आहे, मला वाटते फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही लॉज झालेले. ह्या लॉजमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, न्यूटनच्या अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉनुसार फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. म्हणजे फोर्स कशाला म्हणतो तर एखाद्या वस्तूमध्ये असणारं मास आणि तिच्यामध्ये असणारं ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन मीन्स व्हॉट, तर ॲक्सलरेशन मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी इन युनिट टाईम. चेंज इन व्हेलॉसिटी इन युनिट टाईम म्हणजेच या ठिकाणी एखाद्या वस्तूमध्ये असणारं मास आणि त्याच्यामध्ये चेंज होणारी जी व्हॅलॉसिटी असते दॅट इज द फोर्स. तुम्हाला या न्यूटनच्या लॉजवरून आपल्याला माहिती आहे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास अँड ॲक्सलरेशन, हे आपण पाहिलेले. म्हणजेच फोर्स म्हणजे काय, मग एखाद्या वस्तूला पुल करणं, पुश करणं, दॅट इज द फोर्स. वी अप्लाय द फोर्स, म्हणजे त्या वस्तूवरती आपण फोर्स अप्लाय करतोय. मग फोर्स अप्लाय करतोय तर या ठिकाणी दॅट इज द फोर्स. आणि अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ, न्यूटनच्या लॉनुसार आपल्याला काय येतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. हे दोन आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की मोशन म्हणजे काय. नववीमध्ये आपण लॉज ऑफ मोशनमध्ये पाहिलेलं आहे की मोशन म्हणजे काय, तर अ कंटिन्युअस चेंज द प्लेस ऑफ ॲन ऑब्जेक्टची कंटिन्युअस प्लेस चेंज होणं विथ रिस्पेक्टिव्ह टू इट्स सराउंडिंग. म्हणजे त्याच्या सभोवतालच्या पोझिशनवरून जर पाहिलं तर त्या ज्या ऑब्जेक्टची पोझिशन कंटिन्युअस चेंज होत असते दॅट ऑब्जेक्ट इज इन अ मोशन. म्हणजे ती वस्तू कशामध्ये आहे, मोशनमध्ये आहे. हे आपण लॉज ऑफ मोशनमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे एनी ऑब्जेक्ट टू चेंज इज पोझिशन, तिची पोझिशन चेंज होत असते, प्लेस चेंज होत असते, तिला आपण म्हणतो. म्हणजे काय करते, कंटिन्युअस चेंजिंग द पोझिशन पण आपण या ठिकाणी तुम्हाला म्हणू शकता. या ठिकाणी पोझिशन चेंज होत असते, कंटिन्युअस पोझिशन चेंज होत असते त्याच्या सराउंडिंगमध्ये त्या ऑब्जेक्टची, दॅट इज द, तिलाच काय म्हणतो आपण, मोशन म्हणतो. आणि तुम्हाला या ठिकाणी कॅन यू रिकॉलमध्ये व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, तुम्ही न्यूटनचे मोशनचे लॉज पाहिलेले आहेत. फर्स्ट लॉ पाहिलेला आहे, सेकंड लॉ पाहिलेला आहे आणि थर्ड लॉ पाहिलेला आहे. फर्स्ट लॉ काय सांगतो, तर आपण फर्स्ट लॉ आपण या ठिकाणी पाहिलेला होता. म्हणजे या ठिकाणी नववीमध्ये पाहिलेला होता की न्यूटनचा पहिला लॉ काय सांगतो. तर पहिला लॉ असा सांगतो की एखाद्या वस्तूवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर ती मोशनमध्ये तरी येते
किंवा ती स्टॉप तरी होते. लक्षात, म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स आपण लावणार त्या डायरेक्शनमध्ये ती मोशनमध्ये येते. जर मोशनमध्ये असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जर फोर्स अप्लाय केला तर ती स्टॉप होते. म्हणजे या ठिकाणी एखाद्या वस्तूवरती जर फोर्स अप्लाय केला तर ती मोशनमध्ये येते किंवा तिची जी मोशन असते स्टेडी असू शकते जर फोर्स अप्लाय केला तर. म्हणजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काय करू शकतो, या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं तुम्हाला न्यूटनचा फर्स्ट लॉ आपण पाहिलेला आहे. सेकंड लॉ काय सांगतो, मग न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो, तर न्यूटनचा सेकंड लॉ आणि थर्ड लॉ, आता हे सगळेच लॉज जे आहेत हे तुम्ही 9वीच्या बुकमध्ये तुम्ही पाहू शकता. कोणकोणते लॉज दिलेले आहेत, कसे दिलेले आहेत हे आपण पाहूया. त्याच्यानंतर आहे तुम्हाला सायंटिस्टचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. यामध्ये सायंटिस्ट म्हणजेच केपलर्स दिलेला आहे, त्या केपलरचं सायंटिस्टचं इंट्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, कोणतं आहे, काय पाहायचं आपल्याला, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, हे आपण काय करूया नेक्स्ट पिरियडमध्ये पाहूया आपण.